तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज एक नवीन गोष्ट घडली। तर झालं काय की माझा एक पेपर होता, त्याच्यासाठी मी चालले होते कॉलेजला। मग मला त्याच्यासाठी थोडा उशीर होत होता, थोडाच होत होता, जास्त नाही। तर मग माझे पप्पा आले होते मला सोडायला। मग तर त्यांचं म्हणणं असं होतं की लेट व्हायला नको, म्हणून त्यांनी मला पाठवले इलेक्ट्रिक बस। पण मला जायचं नव्हतं इलेक्ट्रिक बसनी, कारण मित्रांनो त्याला तिकीट जास्त असते, 59 रुपये तिकीट होतं। पण तरी पण मग पप्पांच्या सांगण्यावरून मी गेले इलेक्ट्रिक बसनी। पण मित्रांनो, मी किरण आहे आणि माझं जीवन चांगलं व्यतीत होईल असं होत शकत नाही। तर मित्रांनो, झालं काय तर ऐका, मला बसमध्ये होत होतं मळमळ, म्हणजेच उचमाळल्यासारखं, कारण तिथे चालू होती एसीएन, बंद होत्या खिडक्या। ज्यांना हे प्रॉब्लेम आहे त्यांनी समजूच शकतील माझी भावना। तर मग मित्रांनो, लास्टचा पेपर असल्यामुळे आम्ही सगळेजण गेलो होतो बाहेर खायला। आम्ही खूप हिंडलो, काहीतरी आम्हाला खायला सापडेल म्हणून। पण आम्ही शेवटी खाल्ली पाणीपुरी। आम्हाला खायचा होता पिझ्झा, पण प्राइस खूप जास्त होती आमच्यासाठी, बरं का मित्रांनो, प्राइस आमच्यासाठी खूप जास्त होती। त्याच्यानंतर मी बस स्टँड वरती घेतली कुरकुरे। तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। बाय। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज एक नवीन गोष्ट घडली। तर झालं काय की माझा एक पेपर होता, त्याच्यासाठी मी चालले होते कॉलेजला। मग मला त्याच्यासाठी थोडा उशीर होत होता, थोडाच होत होता, जास्त नाही। तर मग माझे पप्पा आले होते मला सोडायला। मग तर त्यांचं म्हणणं असं होतं की लेट व्हायला नको, म्हणून त्यांनी मला पाठवले इलेक्ट्रिक बस। पण मला जायचं नव्हतं इलेक्ट्रिक बसनी, कारण मित्रांनो त्याला तिकीट जास्त असते, 59 रुपये तिकीट होतं। पण तरी पण मग पप्पांच्या सांगण्यावरून मी गेले इलेक्ट्रिक बसनी। पण मित्रांनो, मी किरण आहे आणि माझं जीवन चांगलं व्यतीत होईल असं होत शकत नाही। तर मित्रांनो, झालं काय तर ऐका, मला बसमध्ये होत होतं मळमळ, म्हणजेच उचमाळल्यासारखं, कारण तिथे चालू होती एसीएन, बंद होत्या खिडक्या। ज्यांना हे प्रॉब्लेम आहे त्यांनी समजूच शकतील माझी भावना। तर मग मित्रांनो, लास्टचा पेपर असल्यामुळे आम्ही सगळेजण गेलो होतो बाहेर खायला। आम्ही खूप हिंडलो, काहीतरी आम्हाला खायला सापडेल म्हणून। पण आम्ही शेवटी खाल्ली पाणीपुरी। आम्हाला खायचा होता पिझ्झा, पण प्राइस खूप जास्त होती आमच्यासाठी, बरं का मित्रांनो, प्राइस आमच्यासाठी खूप जास्त होती। त्याच्यानंतर मी बस स्टँड वरती घेतली कुरकुरे। तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। बाय।